पुण्यातील टोळी युद्धाची सुरुवात 2005 पासून झाली होती। शरद मोहोळ हा दुसरा मोठा म्होरक्या होता। मारणे मोहोळ टोळीनं पुणे हादरून गेलं होतं। याच पार्श्वभूमीवरती मारणे गँगनं शरद मोहोळचा काटा काढायचं ठरवलं होतं। पुण्यातील शरद मोहोळ याची भर दिवसा गोळ्या घालून हत्या झाली। 5 जानेवारी 2024 ला दुपारी 1:30 वाजता शरद मोहोळला त्याच्याच साथीदार मुन्ना पोळेकर याने संपवलं। अवघ्या 20 वर्षाच्या पोरानं त्याला चाहूलही लागून न देता सोबत राहून एक दिवस काटा काढला। मुन्ना पोळेकर यानं आपल्या 2 साथीदारांच्या मदतीनं गोळ्या घालून मोहोळची हत्या केली। यामध्ये शरद मोहोळ याचा मृत्यू झाला। मोहोळच्या हत्येमागे कोण कोण सहभागी आहेत याचा तपास पोलीस करत असतानाच समोर येणारं नाव म्हणजे गणेश मारणे। गणेश मारणेनं आपल्या भावकीतल्या 20 वर्षाच्या घडलेल्या गोष्टीचा बदला घेतला। याचं कारण होतं किशोर मारणे। मोहोळ टोळीचा मुख्य सूत्रधार सँडी म्हणजेच संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ टोळीचा मुख्य म्होरक्या झाला होता। शरद मोहोळनं आपल्या सख्या चुलत भावाच्या हत्येचा बदला अत्यंत क्रूर पद्धतीनं घेतलेला। पुणे त्यावेळी हादरून गेलं होतं। मारणे आणि मोहोळ या दोन्हीही टोळी आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी एकमेकांच्या टोळीतील लोकांना मारत होते। मारणे टोळीतील अनिल मारणे आणि सुधाकर रसाळ यांना संदीप मोहोळच्या टोळीनं संपवलं। याचा बदला म्हणून त्यांनी मारणे टोळीनं संदीप मोहोळ याला पुण्यातील पौड फाटा येथील सिग्नलवर गोळ्या घालून मारलं। भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळ याच्याकडे टोळीची सूत्र आली होती। गणेश मारणे, सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडेसह मारणे टोळीनं संदीप मोहोळला संपवलं। मात्र शरद मोहोळ यानं आपल्या भावाच्या मर्डरचा बदला घेतला। गणेश मारणे संदीप मोहोळ याला मारून तुरुंगात गेला होता। त्यावेळी मारणे टोळीची सूत्र किशोर मारणेकडे आली होती। शरद मोहोळ याला एक गुप्त माहिती मिळाली। 11 जानेवारी 2010 ला किशोर मारणे नटरंग हा चित्रपट पाहण्यासाठी पुण्यातील निलायम टॉकीजमध्ये गेला होता। शरद मोहोळनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं सापळा रचला। किशोर मारणे चित्रपट पाहून बाहेर आल्यावर चहा प्यायला शेजारी प्लॅटिनम हॉटेलमध्ये गेला। चहा पिऊन झाल्यावर दबा धरून बसलेल्या शरद मोहोळच्या साथीदारांनी त्याला गोळ्या घातल्या। इतकंच नाही तर त्याच्यावर कोयत्यानं तब्बल 40 वार केले होते। या हत्येनं पुणे हादरून गेलं होतं। फडके चौकाकडे आरोपी अगदी बिनधास्त चालत होते। त्यावेळी रस्त्यात त्यांना एका महिला पोलीस हवालदारानं अडवलं। अमित पाठक याचा शर्ट रक्ताने माखलेला होता। महिला पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावू लागल्यानंतर त्याने फोन हिसकावून घेत फोडला आणि तिथून पळ काढला। दरम्यान किशोर मारणे याच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मात्र ज्यावेळी शरद मोहोळ बाहेर आला त्याच वेळी गणेश मारणेनं हे निश्चित ठरवलं होतं की एक ना एक दिवस शरद मोहोळला संपवून टाकायचंच आणि अशा पद्धतीनं त्यानं शरद मोहोळची हत्या केली आणि आपल्या भावकीतला 20 वर्षांपूर्वीचा बदला त्यानं पूर्ण केला। पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत आणि लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असणार आहे।